श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सीता, पिताश्रींनी तुझ्या स्वयंवराचं निमंत्रण पाठवले आहे. खरंच मी आत्ताच घोडेस्वार संदेशवाहकांना नगराबाहेर जाताना पाहिलं. राम, मला तुझ्या चांगलं आणि वाईट ओळखण्याच्या क्षमतेवर तिळमात्र संदेह नाही, अजिबात संदेह नाहीये. तसेच तुझ्या धर्म आणि अधर्माच्या चालण्या आणि न चालण्याच्या योग्यतेवर सुद्धा. परंतु हे माझं कर्तव्य आहे की तुला स्मरण करून देणं की जी दिव्यास्त्र मी तुला दिली आहेत त्यांचा उपयोग केवळ देश आणि समाजाच्या रक्षणाकरताच कर. दुर्बलांची मदत कर, अत्याचार करणाऱ्यांचा दमन करण्यासाठी या दिव्य अस्त्रांचं आवाहन कर. ब्रह्मऋषी, हे संदेशवाहक मिथिला नगरीतून आले आहेत. ब्रह्मऋषी विश्वामित्र, महाराज जनक यांनी तुम्हाला प्रणाम सांगितला आहे. तुम्हाला धनुष्य यज्ञात आणि जनकनंदिनीच्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. राम, लक्ष्मण, महाराज जनक यांच्याकडे साक्षात भोलेनाथ शंकर यांनी दिलेलं शिवधनुष्य आहे. त्या अद्भुत शिवधनुष्यावर आजपर्यंत कोणीही प्रत्यंचा चढवू शकलं नाही. कोणताही देव, कोणताही दैत्य किंवा गंधर्व किंवा एकही राक्षस नाही. ते धनुष्य जेवढं अलौकिक आहे, महाराज जनक यांची कन्या देखील तेवढीच अलौकिक आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत मिथिलेला चला आणि त्या धनुष्य यज्ञ आणि स्वयंवरात सहभागी व्हा. जशी आज्ञा गुरुश्रेष्ठ. राम, लक्ष्मण, उद्या
सीता, हे सर्व आम्ही तुझ्या स्वयंवराच्या वातावरण निर्मितीसाठी करतोय. ऐका ऐका, आत्ताच एक संदेशवाहक देश विदेशातील राजांना, ऋषी मुनींना स्वयंवराचं निमंत्रण देऊन परतत आहे. काही विशेष समाचार नाहीये तुझ्याकडे? विशेष समाचार असा आहे, ब्रह्मऋषी विश्वामित्रही येत आहेत आणि त्यांच्यासोबत सूर्यासारखे तेजस्वी 2 राजकुमारही येत आहेत. आणखी एक त्या संदेशवाहकाचं असं देखील म्हणणं आहे, त्यापैकी एका राजकुमाराने महाभयंकर राक्षसी तारकाचा वध केला आहे. एवढी शक्ती आहे त्या राजकुमारामध्ये? हो, त्या राजकुमाराने तारकाला मारल्यानंतर राक्षस सुबाहूचाही वध केला आणि मायावी राक्षस मारीचला कुणास ठाऊक कुठे हवेत फेकून दिलं. बापरे. आणखी समाचार बाकी आहे. त्या दोन्ही राजकुमारांच्या मुळेच ब्रह्मऋषी विश्वामित्र त्यांचे यज्ञाचे अनुष्ठान पूर्ण करण्यात यशस्वी झाले. याचा अर्थ आहे ते दोघेही राजकुमार साधारण नाहीयेत. तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही की राक्षसी तारकेला सहस्त्र हत्तींचे बळ प्राप्त होते. सहस्त्र हत्तींचा बळ? मारीच आणि सुबाहू यांचा सामना आजपर्यंत कोणीच करू शकलं नाही. हे देखील सत्य आहे की ब्रह्मऋषी विश्वामित्र यज्ञाच्या संरक्षणासाठी ज्यांना आपल्या सोबत घेऊन आले ते राजकुमार दिव्य पुरुषच असतील. आणि ब्रह्मऋषी विश्वामित्रांसारखा तपस्वी आणि ज्ञानी ज्यांच्यावर विश्वास ठेवतात ते निस्संदेह अनुपम, असाधारण आणि अलौकिक पुरुषच असले पाहिजे. गुरुश्रेष्ठ, हे स्थान आश्रमासारखे दिसत आहे, परंतु असे प्रतीत होत आहे की हे स्थान श्रापग्रस्त आहे. आणि इथे दिसत असलेली तुळस संपूर्ण आश्रमात फक्त एवढीच जीवित आहे. गुरुश्रेष्ठ, तू बरोबर ओळखलंस राम. हा आश्रम श्रापग्रस्त आहे. कुणाच्या शापामुळे गुरुश्रेष्ठ? महर्षी गौतम ऋषींच्या शापामुळे. महर्षी गौतम यांनी आपली पत्नी अहिल्या आणि देवराज इंद्र यांना शाप दिला होता. एक वेळ होती, हा पवित्र आश्रम खूपच प्रसिद्ध होता. इथे महर्षी गौतम त्यांची प्रिय आणि सुंदर पत्नी अहिल्या बरोबर राहत होते. प्रणाम स्वामी. अहिल्या, मी स्नान करण्यासाठी नदीवर जात आहे. गौतम ऋषी जेव्हा स्नान करण्यासाठी जाऊ लागले तेव्हाच इंद्रदेव आकाशात आले. रूप अहिल्या का अमित आकर्षक
अनमोल देखा तो हुआ इंद्र का मन भी डावाडोल आसन से गया डोल। इंद्रदेवानी स्वतःला गौतम ऋषींच्या वेशात रूपांतरित करून इंद्रदेव गौतम ऋषींच्या कुटीमध्ये गेले. कोण आहेस तू? सांग, कोण आहेस तू? इंद्र? इंद्र, तुला श्राप आहे माझा. क्षमा स्वामी, क्षमा. अहिल्या, स्वामी क्षमा, स्वामी क्षमा करा. मी तुला श्राप देतो अहिल्या. तू या क्षणी दगडाची शिला होशील. राम, ही आहे ऋषीपत्नी अहिल्या. शिलाखंडाच्या रूपात असलेली ऋषीपत्नी अहिल्या आपल्या उद्धाराची वाट बघत आहे. गुरुश्रेष्ठ, मला समजले नाही. राम, समाजाने वंचित ठरवलेल्या व्यक्तीला आपलं करून समाजात पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणाराच महापुरुष मानला जातो.
शाप कोणी देऊ शकतो, परंतु आशीर्वाद देण्याची शक्ती फक्त त्याच्यात असते ज्याचे तपोबल त्याच्या आशीर्वादामागे त्याची शक्ती बनून उभे असेल. तो आशीर्वाद सत्यात परावर्तित होतो. खाली पडलेल्याला उचलणं सोपं काम नसतं राम. शिलाखंड बनलेल्या ऋषीपत्नी अहिल्याचा उद्धार कर. आम्ही? हे कसं शक्य आहे? तुझ्या चरणांनी ऋषीपत्नी अहिल्याच्या शिलाखंडाला स्पर्श करून. अनजाने की भूमिका करते हैं श्री राम, गुरुवर की संतुष्टि को पूर्ण करे सब काम, राम स्वयं निष्काम. राम इसी असमंजस में गुरु की वाणी कैसे फलेगी. ऐसा मेरे चरणों में क्या है कि स्पर्श से जिनके अहिल्या तरेगी. पावन पद पंकज के रज ही संजीवनी का काम करेगी. गंगा नाविक इन चरणों से कौन सी बातें जो न बनेगी. सारे जग को जिन्होंने तारा उनसे अहिल्या क्यों न करेगी. गौतम ऋषि के शाप से नारी हुई पाषाण. राम चरण के स्पर्श से बड़े शिला में प्राण. सहज हुआ कल्याण. मैं धन्य ऋषि ने क्रोध में भी कर दिया मेरा भला. मुझको दिया जो श्राप वह वरदान से बढ़कर भला. प्रभु पतित पावन मुझ अपावन को शरण में लीजिए. अब पाद पंकज स्पर्श से वंचित कभी मत कीजिए. श्री चरण तल की धूलि से वंचित कभी मत कीजिए. राम, इथून मिथिले नगरी जवळच आहे. आपण इथून सरळ मिथिलेत जाऊया. तिथे अहिल्या आणि गौतम ऋषींचे पुत्र शतानंजी आपल्याला भेटतील. त्यांना भेटून तुम्हाला आनंदच होईल. चला. जशी तुमची आज्ञा गुरुश्रेष्ठ. चला. सीते, तुझ्या स्वयंवराकरता संपूर्ण मिथिला नगरी सजली आहे. 10 दिशांनी राजा महाराजा आले आहेत. याच राजांपैकी एक राजा तो असेल
ज्याच्या एका हातात पद्म असेल, दुसऱ्या हातात गदा, तिसऱ्या हातात चक्र असेल. सखी, तू त्या 2 राजकुमारांना पाहिलेस? मला तर वाटतं की राजकुमारीसाठी जर कोणी योग्य असेल तर तेच असतील.